चॅनल शेअर करा। नमस्कार, मी प्रतिभा पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र. भगवानगडाचे सर्वेसर्व नामदेव सानप शास्त्री समर्थकांची वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरतील. सध्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वर्तुळ चांगले ढवळून निघाले आहे. विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी लावून धरली आहे. अशातच भगवानगडाचे महंत नामदेव सानप शास्त्री महाराज यांनी मुंडेंचं समर्थन केलं. हे प्रकरण इथवरच थांबले नाही, तर त्यांनी आरोपींना आधी मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता बिघडली असल्याचा दावा या शास्त्रीने केलाय. हाच मुद्दा उचलून धरत विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारांसह नामदेव शास्त्री यांच्यावर टीकेचे जुडू ठेवली आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या अयोध्या पोळपाटील यांनीही शास्त्रींबाबत आवाज उठवला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील दादा डोंगरे नावाच्या समर्थकांनी नामदेव शास्त्री यांच्याबद्दल आवाज उठवल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अरवाच्या शिवीगाळ करत मातोश्री फोडण्याची धमकी दिली आहे. अयोध्या पाटील यांनी याबाबतची ऑडिओ क्लिप आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर चला पाहूया तो व्हायरल व्हिडिओ. हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची बटन दाबा. महाराष्ट्र अयोध्या अयोध्या जय महाराष्ट्र. कोण बोलतोय? मी दादा डोंगरे बोलतोय. कोण? दादा डोंगरे बोलतोय मी, संभाजीनगर. बोला ना. तो तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता. तर आतापर्यंत मी फोन केला नाही 2-3 वर्षामध्ये. आपण शिवसेनेत बरोबर काम केलं आहे. बरं. पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते बघ. म्हणजे मी तुला आज का बोलतोय तर कारण तू समजून घे. समजून घे म्हणजे तुम्ही समजून सांगा. तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे? तुम्ही मला फोन करणं आणि माझ्या लिमिट दाखवा मला. मी काय पोस्ट करायचे आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगायचं ना. नाही पोस्ट कर. आम्ही सांगणार म्हणजे तुम्ही काय म्हटलात की तू एक पोस्ट करण्याचं असं तसं तुम्ही हे म्हटलात. मी काय पोस्ट केली मला सांगा. तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती का वडिलांचं असेल डोक्यामध्ये तुमच्या, तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा. माझ्या कुठल्याही आजच्या पोस्टमध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्टमध्ये मी भगवानगड हा शब्द वापरलाय का? अक्कल जरा स्वतः टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा. कळलं ना? उद्धव ठाकरेची माहिती का गांडे का? उद्धव ठाकरे तुझ्या माहिती, तू जे म्हटलास ना ते सगळं तुझ्या माहिती, ते सगळं तुझ्या माहिती. तुम्हाला लाज वाटत नाहीत का रे? एका माणसाचा खून होतो दिवसा ढोळ्या मारून आणि तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता? लाज वाटतं का? आणि तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगरवरून बोलतोय म्हणून तू आता घाणेरड्या शिव्या तुला लाज वाटते का? होय रे हलकट नालाय का? तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये. तू ये की तुझ्या दम आहे का? तू ये तुझ्यासारख्या बावळटाच्या गाडी लागते का मी? तू ये ना मूर्ख पागल. अरे नामदेव शास्त्री अरे कशाचा नामदेव शास्त्री? जर नामदेव शास्त्री त्याला वाटलं का की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून, वाल्मिकराच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून? काय बोलतोय की नारायणगड? काही नारायणगडावरती फक्त एका आमचं सुद्धा ते श्रद्धास्थान आहे. माझ्या पोस्टमध्ये मी कुठेतरी नारायणगडाचा उल्लेख केलाय का? सांग ना. तू मला फोन करतोस ना? मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येतं. मला माझ्या बापाने शिकवलं जला तसा तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा नव्हता. तुझ्या माहिती काय? अरे तुझ्या माहिती तू जे आम्हाला म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती. तू आम्हाला जे म्हणतोयस ना ते सगळं तुझ्या माहिती. मातोश्रीवर जाऊन मातोश्री फोडून टाकू मग. हो काय? आम्ही काय नाही आम्ही काय इथं बांगड्या भरल्या काय? मातोश्रीच्या तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. नाही तुझी मिशी भादरली ना तर ही पाटलाची अवलादच नाही. तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. नाही तुझी मिशी भादरली ना बाग झाल्या. येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला. मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव. तुझी मिशी भाजून तुझ्या हातात देते की नाही बाग? अरे बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची शिवसैनिक आहे. कळलं ना? तुला काय वाटलं? तुला शिवाय देतात का काय? तुला शिवाय देतात काय? तुझ्या एवढा दम आहे ना, जेवढा दम तुझ्यात कोणतं ना तेवढा तुझ्या दम सुद्धा असेल ना. येतो नुसतं तुला काय वाटलं? फोन करतील मला घाबरवशील? अरे तुझ्यासारखे बघितलंय ठेव फोन नालाय का?